गेलं चरित्र काय भगवान कृष्णाचं म्हटले पाहायला जर गेलं तर गोवळ समाजातील गोपाळे, अत्यंत गरीब कुटुंबातील गोपाळे. पण चरित्र घडलं काय म्हटले खाय त्यांची उष्टावळी. काय त्या गोपाळांकडे असं होतं, साक्षात देवाने त्यांचं उष्ट खावं? काय त्यांच्याकडे संपत्ती होती का, धन होतं का, काय होतं? काहीच नव्हतं महाराज. गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगले. चांगली काय त्या पोराकडे चांगलं होतं? देवाने त्यांचं उष्ट खाल्लं. महाराज सांगू तुम्हाला, तुमचं अंतःकरण शुद्ध झालं का देवाकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही. देवच तुम्हाला घरी शोधत आल्याशिवाय राहत नाही. गिरधरी लाल तो भाव का भूका, लाल तो भाव का भूका, बाबा गिरधर लाल तो भाव का भूका, गिरधर लाल रे भाव का भूका, लाल तो भाव का भूका, गिरधरी लाल भाव का भूका, गिरधर लाल रे भाव का भूका, गिरधर लाल रे भाव का भूका. गिरधर लाल भाव का भूका, भाव का वा 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 सुंदरा. गिरिधर लाल तो भावक भोका. देवाला फक्त अंतःकरण शुद्ध लागता. महाराज सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मद्भक्त्या प्रविश्यती. हेच फळ पाहिजे किंवा हेच पान पाहिजे असं देवाला काही नाही. तुमचं अंतःकरण शुद्ध करून देवाकडे जा, आहे ते देवाला समर्पण करा, हरकत नाही. त्या गोपाळांचं उष्ट खाल्लं महाराज. गोपाळांकडे काय होतं? काहीच गोपाळांकडे नव्हतं, फक्त अंतःकरण शुद्ध होतं. ऐका काय झालं. एक दिवसाचा प्रसंग आहे. त्या पेंद्याच्या आईने महाराज, पेंद्या ते असे गल्लीमध्ये खेळत होते. पेंद्याच्या आईने एक दिवस एवढी सुंदर कडी केली. असंच ऊन पडत होतं, उन्हाचे दिवस होते, तुम्हालाही गरमायला लागत होतं, त्या पेंद्यालाही गरमत होतं. सुंदर त्या पेंद्याच्या आईने एक दिवस सुंदर कडी केली. मोहरी टाकली तेलामध्ये, जिरे टाकले, कढीपत्ता टाकला, 2-4 मिरच्याचे खांड करून टाकले. सगळं जमतं बरं का मला. एवढी सुंदर कडी केली. पेंद्या अशा गल्लीमध्ये खेळत होता, पण त्या कढीचा सेंट ते मुलं खेळत असताना त्या पेंद्याच्या नाकामध्ये तो सुंदर सुगंध कढीचा गेला. काय असतं, पूर्वीच्या महिला मंडळाने पूर्वी जर एखादी भाजी केली तिचा वास अख्ख्या गल्लीमध्ये जायचा. आताच्या घरात भाजी केली तर घरातल्या माणसाला कळत नाही काय भाजी म्हणून. पण पूर्वीची जर एखाद्या बाईने जर भाजी, आमच्या बऱ्याचशा माता माऊली या ठिकाणी बसलेल्या त्या चष्म्यावल्या आजी पूर्वी कुळताच्या वड्या करायच्या बघा, करायच्या ना. त्या कुळताच्या जर वड्या केल्या तर हाताचा वासच 15 दिवस जात नव्हता महाराज. आता कशाचाच वास यायला तयार. अजून सुद्धा महाराज त्या गोल्हार आजी आमच्या बसलेल्या आहे. या जुन्या माता माऊलींनी जर आताच्या या माता माऊलींनी जर भाकर केली ना महाराज, भाकर अशी टम फुगती बघा. भाकर एवढी सुंदर भाकर लागती, पापुडा येतो मस्त. पण आताच्या सूनबाईने जर एखाद्याने भाकर केली ना, भाकर फुगत नाही, पण करणारी फुगल्याशिवाय राहत नाही. भाकर फुगायचं बाजूलाचे महाराज, पण ती करणारी पहिली फुगल्याशिवाय राहत नाही. त्या पेंद्याच्या आईने एवढी सुंदर कढी केली आणि कढीचा वास अख्ख्या गल्लीमध्ये यायला लागला. पेंद्याला लक्षात आलं, म्हटले आपल्या आईने काहीतरी बनवलं. म्हटले पेंद्या खेळता खेळता पळत आपल्या घरी गेला. आपल्या घरी गेल्याबरोबर आईला विचारलं, आई फार सुंदर वास यायला लागला. म्हटले काय बनवलं? त्याच्या आईने सांगितलं, म्हटले पेंद्या चटक्याचं ऊन पडतंय बघ, ताक पडलेलं होतं म्हणून सुंदर कढी केली. म्हटले आई मग मला दे ना कढी. आईने त्या पेंद्याला कढी दिली. पेंद्याने एक घोट कढीचा घेतला. एक घोट कढीचा घेतल्याबरोबर पेंद्याच्या अंतःकरणात भाव तयार झाला. म्हटले अरे काय सुंदर कढी बनवली माझ्या आईने, माझ्या भगवान कृष्णाला किती आवडेल. एक घोट तोंडात घेतल्याबरोबर आठवण कुणाची झाली? भगवान कृष्णाची. सांगू सुखामध्ये आपल्याला देव आठवला पाहिजे.
अहो, दुःखात तर सगळं जग भजन करायला तयार आहे महाराज. कधीतरी आपल्या जीवनात सुख आलं, भगवंताचं भजन करून बघा, तो आनंद जीवनामध्ये वेगळाच आहे काहीतरी. गोपाळांचं उष्ट खाल्लं, का खाल्लं? सुखामध्ये देव आठवला महाराज. एक घोट कडीचा घेतला, भगवान कृष्णाची आठवण झाली. पण नेमकं असं झालं होतं, 2 दिवसापूर्वी त्या पेंद्याच्या आईचे आणि कृष्णाचे भांडण झाले होते. त्या पेंद्याच्या आईला कृष्ण अजिबात जमत नव्हता आणि कृष्णाला पेंद्याची आई अजिबात. 36चा आकडा होता महाराज त्यांचा. पण त्या पेंद्याने विचार केला, म्हटले आपल्याला कृष्णाला तर कडी घेऊन जायची, पण आता नेमकं कडी घेऊन जायची कसं? आईला जर आपण तांब्यात मागितली, तांब्यात देणार नाही. वाटीत मागितली, वाटीत देणार नाही. कशात मागितली ताई आपल्याला कडी देणार? म्हणले आता कडी न्यायची कशी? विचार करायला लागला. मग त्याने एक प्रयोग करून बघितला. काय? पेंद्याची आईची स्तुती करायला लागला. आईची स्तुती करायला लागला. आईला म्हटलं, आई काय तुझ्या हाताला चव आहे ग? काय सुंदर कडी बनवली ग तू. अख्ख्या गावात अशी कडी कुणाला येत नाही बघा. तुम्हाला सांगू का, एखाद्या माणसाकडून जर आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल, त्या माणसाची फक्त स्तुती करा. एखादा हुशार जर माणूस असला ना, आम्ही भरपूर लोकांच्या घरी जातो, आम्हाला जर एखादी वस्तू आवडली तर आम्ही असं भिकाऱ्यासारखं मागत नाही. फक्त त्या माणसाला म्हणतो, अहो काय छान आहे हो, कोणत्या दुकानातून आणली होती, कुठून आणली होती? तो म्हणतो महाराज घेऊन जा ना मग तुम्हाला. हुशार माणूस असला तर काय सांगतो, घेऊन जा तुम्हाला. तर पेंद्याने पेंद्याच्या आईची स्तुती करायला सुरुवात केली. पण पेंद्याची आई होती महाराज, ती आपली आई होती का? ती म्हटली, पेंद्या बाकीच्या लोकांना घुमवत असेल म्हटले तू, पेंद्याची आई म्हणतात म्हटले मला नाही घुमवू शकत, तू किती स्तुती कर, पण त्या कृष्णाला अजिबात कडी मी तुला नेऊ देणार. म्हटले आता बरा ताण झाला का? आई स्तुती करून बघितली, जमलं नाही. म्हटले आई आपल्याला कडी कशातच देणार नाही. त्यानं आईला कडी मागून बघितली, कडी दिली नाही. ऐका म्हटले, आई तू मला कडी कृष्णाला नेऊ देणार नाही, ठीक आहे नको देऊ म्हटले, पण मला तर पोटभर देशील ना? म्हटले हा पेंद्या, तुला जर प्यायचे असेल ना किती कडी पी, अजिबात टेन्शन घेऊ नको, अजिबात टेन्शन घेऊ नको. सुंदर महाराज पेंद्याला, त्या पेंद्याच्या आईने पेंद्याला तांब्याभर कडी दिली. तांब्याभर कडी पेंद्याने घेतली आणि तांब्याभर कडी पेंद्याने आपल्या तोंडात ओतून घेतली. होले मामा. आणि इथं असा सेंट्रल लॉक, आताच्या भाषेत रिटर्न वाल इथं बसवला आणि महाराज पेंद्याने तांब्या फेकून दिला आणि जे का कृष्णाच्या दिशेने पळायला लागला. आता असं आहे कृष्णा महाराज, ज्याला अर्जंट जायचं त्याला बोलते सिग्नल. जे कधी पेंद्यासोबत बोलत नव्हते ते पेंद्याला विचारायला लागले, पेंद्या अरे गालाला काय केलं? पेंद्या अरे गालफुगी झाली काय? अरे पेंद्या कुठं पायाला लागला? जे पेंद्यासोबत बोलत नव्हते ते पेंद्याला विचारायला लागले. असं करत 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 पेंद्या कृष्णाजवळ गेला. पण नेमकं असं झालं, भगवान कृष्ण सुद्धा अशी भीतीकडे तोंड करून उभे होते. आता याला तर बोलता येत नव्हतं. म्हणजे आता काय करायचं? त्या पेंद्याने कृष्णाच्या पाठीमाग गेला, असं खांद्याला असा हात केला. भगवान कृष्णाने अलीकडे बघितलं आणि पेंद्याने इशारा केला, तोंड आकारा असा इशारा केला. भगवान परमात्म्याने तोंड केलं. भगवान कृष्णाला कळालं पेंद्याने आपल्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. तोंड केलं आणि महाराज ते पेंद्याने भगवान कृष्णाच्या तोंडाला तोंड लावलं आणि कृष्णाने त्या पेंद्याच्या गालावर असा थाप मारल्याबरोबर सगळी कडी कृष्णाच्या तोंडात गेली आणि जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण सफल झालं. काय त्यांची
भगवान परमात्माने त्यांचं उष्ट खाल्लं. काय पवित्रता होती महाराज त्या गोपाळांमध्ये. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. अहो, साक्षात देवाने त्यांचं उष्ट खावं. काहीच नव्हतं महाराज, फक्त अंतकरण शुद्ध होतं. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. ज्याचा अंतकरण शुद्ध झालं ना महाराज, त्या माणसाला भगवान परमात्मा दूर नाही. काय झालं, एक दिवस भगवान परमात्माने गोपाळांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. इकडे लक्ष द्या ना तुम्ही. ज्यांचे काम करायला ते करू द्या, त्यांना करू द्या त्यांचे काम. तुम्ही माझ्याकडे बघा. एक दिवस भगवान कृष्णाने त्या गोपाळांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. काय केलं, दररोज हे गोपाळ भगवान कृष्णासोबत राहायचे, पण कृष्णाने यांची परीक्षा घ्यायचं असं ठरवलं. म्हटलं हे बघ, उद्या प्रत्येकानं आपापल्या घरी जायचं आणि आपापल्या घरून शिदोरी घेऊन यायची. प्रत्येक गोपाळ आपापल्या घरी गेले. कुणी आईला सांगायला लागला, आई आमच्या कृष्णाने उद्या ना काहीतरी बनवून आणायला सांगितलं, मला काहीतरी बनवून द्या. कोणी म्हणतं आई मॅगी बनवून दे, कोणी म्हणतं आई मस्त पाणीपुरी बनवून दे, कोणी म्हणतं आई मस्त ढोकळा बनवून दे, कोणी म्हणतं आई इडली सांबर तुला चांगलं जमतं ना, इडली सांबर आमच्या कृष्णाला बनवून दे. प्रत्येक गोपाळ आपापल्या घरी गेला, आपापल्या आईला आपापले पदार्थ सांगायला लागला. पण त्या गोपाळांमध्ये एक मधुमंगल नावाचा गोपाळ होता. ऐका, एवढी कथा घरी घेऊन जा, तुम्हाला अभंगाचं पहिलं चरण कळाल्याशिवाय राहणार नाही. त्या गोपाळामध्ये मधुमंगल नावाचा गोपाळ होता. अत्यंत गरीब कुटुंबातील होता. अंगावर घालायला शर्ट सुद्धा नव्हता. धोतर 3 ठिकाणी फाटलेलं होतं. महाराज सगळे गोपाळ आपापल्या आईला सांगायला लागले. मधुमंगल रस्त्याने जात होता. जात असताना त्याच्या डोळ्याला पाणी आलं. म्हटले काय कृष्ण आमची परीक्षा बघायला लागला. म्हटले आज माझ्या घरी 8-8 दिवस चूल पेटत नाही. बाकीचे सगळे गोपाळ थोडे थोडे श्रीमंत घरातले होते, पण माझ्याकडे तर 8-8 दिवस चूल पेटत नाही. मी भगवान कृष्णाला काय घेऊन जाणार आहे. अंतकरणामध्ये भाव तयार झाला, डोळ्यात पाणी यायला लागलं. पण कसं तरी तो मधुमंगल आपल्या घरी गेला आणि आईला सांगितलं, आई उद्या ना आमच्या भगवान कृष्णाने ना सगळ्या गोपाळांना काहीतरी शिदोरी घेऊन बोलवलेलं आहे. आई आपल्या घरी काही आहे का ग. असं म्हटल्याबरोबर आईच्या डोळ्यात धारा यायला लागल्या. म्हटले मधुमंगल अरे तुला माहित नाही, आपल्या घरी 8-8 दिवस चूल पेटत नाही म्हटले, आणि आपल्या घरी काय तुला देण्यासाठी असणार आहे. आई रडायला लागली. महाराज मधुमंगलच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पण आई होती महाराज ती मधुमंगलची. ऐका, रिकाम्या हाताने परत जाऊ दिलं नाही. मला सांगितलं, म्हटले मधुमंगल एक काम कर, ते परवा चुलीवर आपण ताक केलेलं आहे ना, ते चुलीवर ताकाचा तांब्या ठेवलेला आहे, तो ताक घे आणि भगवान कृष्णाला घेऊन जा. सांगू तुम्हाला, मित्राकडे जात असताना, गुरुकडे जात असताना आणि देवाकडे जात असताना कधी रिकाम्या हाताने जात जाऊ नका. जे आहे तुमच्याकडं ते घेऊन जात चला. आई होती महाराज. मधुमंगलला सांगितलं ते ताक आहे ना, ते ताक घे आणि देवाकडे घेऊन जा. मधुमंगल चुलीजवळ आला. तो ताकाचा तांब्या हातामध्ये घेतला. पण 4 दिवसापूर्वीचं ताक होतं, आंबट चिंबट झालेलं होतं, वास येत होता. मधुमंगलला वाटलं बाकीचे सगळे गोपाळ चांगले चांगले पदार्थ आणतील, देव माझ्या हातचं ताक खाईल का. आंबट चिंबट झालेलं ताक आहे. म्हटले देव कसं ग्रहण करणार. म्हणून ताक घेतलं आणि रस्त्याने जायला निघाला. रस्त्यामध्ये गेला, एक लिंबाचं झाड दिसलं. असं लिंबाच्या झाडाखाल्यामध्ये बसला. परत विचार करायला लागला. म्हटले या ताकाचा फार वास यायला लागला, आंबट चिंबट झालेलं ताक आहे, बाकीचे गोपाळ चांगले चांगले पदार्थ घेऊन येतील, देव माझ्याकडे ताकाकडे पाहणार सुद्धा आणि माझं ताक खाईल का. गरीब होता महाराज, सांगू तुम्हाला, पण अंतकरण फार शुद्ध होतं. लिंबाच्या झाडाखाली बसून राहिला. इकडे सगळे गोपाळ देवाकडे आले. कोणी आपापले पदार्थ देवासमोर उघडून द्यायला लागले. सुंदर सुंदर पदार्थ देवाकडे सगळ्या गोपाळांनी घेऊन आले. सगळ्यांच्या शिदोऱ्या देवाने एकत्रित केल्या. पण एवढ्या गोपाळांमध्ये देवाला मधुमंगलची आठवण झाली. हे विशेष हा. सगळे गोपाळ आले आणि गोपाळ आल्यानंतर देवाने त्या पेंद्याला विचारलं. म्हटले पेंद्या, अरे मधुमंगल आला नाही आपला. पेंद्याने देवाला सांगायला सुरुवात केली, देवा तुम्ही ना रिकमच त्याची परीक्षा बघतात. म्हटले अहो देवा तुम्हाला माहिती नाही चांगलं, 8-8 दिवस त्याच्या घरी चूल पेटत नाही, का तुम्ही त्याला घरी पाठवलं. 8-8 दिवस चूल पेटत नाही, गरीब परिस्थिती आहे असं देवाने ऐकल्याबरोबर सगळ्यांच्या शिदोऱ्या बाजूला लोटल्या आणि देव महाराज पळत 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 मधुमंगलच्या घराच्या दिशेने निघाले. महाराज इकडे मधुमंगलने भगवान परमात्म्याला येताना बघितलं आणि मधुमंगलच्या हातातला जो ताकाचा तांब्या होता तो मधुमंगलने असा पाठीमागे लपून घेतला.
देव पळत पळत मधुमंगलच्या जवळ आले आणि मधुमंगलला विचारायला लागले, का रे मधुमंगल, अरे इथपर्यंत तर आला होता, मग कितीक राहिलं होतं, का माझ्यापर्यंत आला नाही? असं म्हटल्याबरोबर त्याने सांगितलं, म्हटले देवा, अहो माझी फार गरिबीची परिस्थिती हो, माझ्याकडे काहीच नाही, आमच्या घरी 4-4 8-8 दिवस चूल पेटत नाही, तुम्हाला काय आणणार आहे मी? असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने त्याच्या गळ्याला मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर ज्याच्या हातामध्ये जो ताकाचा तांब्या होता ते सगळं ताक त्या मधुमंगलच्या अंगावर, चांगलं पाठीवर, पोटावर, तोंडावर सगळं ताक सांडलं. आणि मग देवाला कळलं, का रे मधुमंगल, अरे ताक तर घेऊन आला होता ना, मग ताक घेऊन माझ्याकडे का आला नाही? मधुमंगलने सांगितलं, देवा, अहो आंबट चिंबट झालेलं ताक आहे, 4 दिवसापूर्वीच खराब झालेलं ताक आहे, तुम्ही खाताल की न खाताल म्हणून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो नाही. खाताल की न खाताल म्हटल्याबरोबर भगवान कृष्णाने जे मधुमंगलच्या अंगावर सांडलेले ठिपके होते ना महाराज ताकाचे, स्वतः आपल्या जिभेने चाटायला लागला. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण सफल झालं. काय त्यांची सगळ्यांसाठी टाळ्या वाजव महाराज एकदा. एवढं सुंदर गायन करतात महाराज, वा. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण सफल झालं. पहिलं चरण मला वाटत नाही आता कुणाला कळालं नसेल, आणि ज्याला कळालं नसेल ना महाराज, त्यांना कोरड्या विहिरीत जीव देऊन टाका. आता याच्यापेक्षा सोपं करून मला सांगता येणार नाही. म्हणून महाराज, भगवान परमात्माने गोपाळांचं उष्ट खाल्लं. काय त्या गोपाळांकडे असं होतं? काहीच त्या गोपाळांकडे नव्हतं, फक्त अंतःकरणात भगवंताचं चिंतन करत होते. अभंगाचं दुसरं चरण, करती नामाचं चिंतन, 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 भगवान परमात्म्याने गोपाळांचं उष्ट खाल्लं याचं पहिलं कारण ते गोपाळ काय करत होते हो? म्हणले करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. ध्यानात ठेवून भगवान परमात्म्याचे ते गोपाळ नाम चिंतन करत होते. म्हणून परिणाम काय झाला? गोपाळांचं उष्ट खायला तयार झाला. आपण सुद्धा एकदा भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार करू.